मित्रांनो, रोहित पवारांचे अजितदादांवर आजही जीवापाड प्रेम कसं आहे ते आता बघा. मित्रांनो, मागील काही दिवसात जेव्हा दादा एकटे पडले होते तेव्हा फक्त रोहित पवार त्यांच्या मदतीला आले होते. पण रोहित दादा उगीच त्यांच्या मदतीला आले नाहीत. त्यामागे सुद्धा मोठा झोल आहे, तो ऐका. 2 वर्षापूर्वी आपल्या दादांनी चाणक्य काकांचा अपमान करून त्यांचा पक्ष फोडला असं जनतेला वाटलं होतं. पण नंतर जनतेला करून चुकलं की आपले दादा आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी सत्तेत जाऊन बसले आहेत. आणि आपल्या काकांनी सुद्धा स्वतःहून आपल्या आमदारांना घेऊन दादांना सत्तेत जायला सांगितलं आहे, जेणेकरून पवार कुटुंबावर चौकशी लागणार नाही, भ्रष्टाचाराचे आरोप होणार नाहीत आणि जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत शांत झोप लागेल. त्यामुळे हाच खोटेपणा जनतेला मागील 2 वर्षात खूप वेळा दिसला आहे. पवार कुटुंबाचं आजही एकमेकांवर असणारी माया दिसली आहे. आता ज्या दादाने काकांचा एवढा मोठा अपमान केला, सगळा पक्ष फोडला, तेच दादा आणि काका एका खोलीत गुपचूप बोलत बसतात.